150 वर्षांच्या प्रदीर्घ पारतंत्र्यानंतर भारत स्वतंत्र झाला। स्वातंत्र्यानंतर विविध जाती, जमाती, प्रांत, भाषा अशा विविधता असलेल्या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकवणं हे तितकंसं सोपं नव्हतं। पण या कामाची धुरा पेलली महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव पोलीस बलानं। निधड्या छातीचे शिस्तीचे जवान आम्ही, जनतेच्या रक्षणाने हमी तयार आम्ही। अत्यंत सक्षम आणि सक्रिय असणाऱ्या राज्य राखीव पोलीस बलाचा इतिहास पाहायचा झाला तर आपल्याला 6 मार्च 1948 साली मुंबई प्रांतासाठी राज्य राखीव पोलीस दलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला। पहिल्या टप्प्यात गट क्रमांक 1 पुरंदर किल्ला पुणे आणि गट क्रमांक 2 सांभरे बेळगाव इथं असे 2 गट स्थापन करण्यात आले। सध्या महाराष्ट्रात 19 गट कार्यरत आहेत आणि त्यांना एक विशिष्ट परंपरा आहे। ही परंपरा आहे त्यागाची, कर्तव्य दक्षतेची आणि देशप्रेमाची। या सगळ्या गोष्टी यांच्यात रुजवल्या जातात अत्यंत कठोर प्रशिक्षणातून। या दलाची पहिली कामगिरी म्हणजे हैदराबादमध्ये 1950 साली उसळलेल्या जातीय दंगलीवर नियंत्रण करून कायदा तसंच सुव्यवस्था प्रस्थापित केली। 1960 सालच्या गोवा मुक्ती संग्रामात सुद्धा राज्य राखीव पोलीस बलानं उत्तुंग कामगिरी बजावली। या कामाचा उचित गौरव तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दलाला प्रत्यक्ष भेट देऊन केला। भाषावाद, प्रांत रचनेनंतर आसाम, नागालँड, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात या राज्यात जाऊनही राज्य राखीव पोलीस बलानं उत्तम कामगिरी बजावली। 1962च्या चीन भारत युद्धामध्ये नागालँड इम्फाळच्या सीमावर्ती भागात राज्य राखीव पोलीस बल तैनात करण्यात आलं होतं। राज्य राखीव पोलीस बलाच्या कारकिर्दीची दखल 2003 साली गौरवाने घेतली गेली। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांनी 6 मार्च 2003 रोजी रामटेकडी पुणे इथं राज्य राखीव पोलीस बलाला दलाचा ध्वज प्रदान केला। राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा एखादा आत्मघातकी हल्ला किंवा अतिरेकी हल्ला होऊ शकतो। त्या व्यतिरिक्त एखादा मोठा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा एखादा जातीय तणाव निर्माण होऊन दंगल होऊ शकते। अशा सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितींना सामना करण्यासाठी प्रत्येक गटामध्ये एक कंपनी स्टँड 2 म्हणजे रिझर्व्ह ठेवलेली असते। या कंपनीमध्ये विविध प्रकारचं प्रावीण्य मिळवलेले जवान असतात आणि ही कंपनी अत्यंत कमी वेळामध्ये मूव्हमेंट करू शकते। राज्यात कुठेही साधारणतः 15 मिनिटामध्ये ही कंपनी म्हणजे साधारण 120 लोकांचं एक समूह तयार होऊन त्या ठिकाणी लगेच ताबडतोब रवाना होऊ शकतो। जातीय दंगली, विविध प्रकारचे मोर्चे, गणेशोत्सव, पालखी सोहळा, निवडणुका यांचे बंदोबस्त प्रसंगी राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तैनात केले जातात। पूर परिस्थिती असो अथवा माळींसारखी दुर्घटना अशा वेळी देखील राज्य राखीव अंकित SDRF तत्परतेने काम करतात। कोरोना काळात देखील राज्य राखीव पोलीस बलातील जवानांनी मृत्यूच्या छायेत राहून बंदोबस्त केला आहे। आपत्कालीन प्रसंगांबरोबरच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींचं आणि महत्त्वाच्या ठिकाणांचं संरक्षण करणं हे त्यांचं नियमित काम असतं। याबरोबरच महाराष्ट्रात आणि राज्याबाहेरील अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी त्यांना तैनात केलं जातं। अखिल भारतीय पाईप बँड स्पर्धेत SRPF ने सलग 6 वेळा प्रथम क्रमांक घेऊन महाराष्ट्र पोलीस दलाचा गौरव वाढविला।
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतासाठी नक्षलवाद हे अंतर्गत शत्रूंचं मोठं आव्हान ठरलंय आणि हे आव्हान महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलानं निर्भयपणे पेललं आहे. गडचिरोलीत प्रत्येक टप्प्यावरती धाडस असतं. 24 तास मृत्यूच्या छायेत राहून इतरांचं जीवन सुरक्षित करणाऱ्या जवानांना वीरमरण येतं. SRPF मध्ये 41 जवान शहीद झालेले आहेत आणि आम्ही त्यांना भावपूर्ण आपली श्रद्धांजली अर्पित करतो. अशा या गौरवशाली परंपरेचे आम्ही पाईक आहोत आणि यापुढेही महाराष्ट्रात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत. निधड्या छातीचे शिस्तीचे जवान आम्ही, जवान आम्ही. जनतेच्या रक्षणाने हमी तयार आम्ही, तयार आम्ही. संकट अडचण निवारण्याचे काम आमचे, राज्य राखीव पोलीस दल हे नाव आमचे. आम्ही जनतेचे सेवक SRPF, न्याय कायद्याचे रक्षक SRPF.